कितने लोग प्रभु यीशु से प्यार करते हैं? वचन कहता है जो प्रभु यीशु से प्यार करता है आज्ञा पालन करेगा. जो प्रेम करतो देवावर, प्रभु यीशुवर, तो काय करेल? त्याच्या वचनाचं आज्ञा पालन करेल. सवाल ये नहीं है कि हम परमेश्वर यानी यीशु मसीह से प्यार करते हैं या नहीं. सवाल ये है कि हर परिस्थिति में क्या हम परमेश्वर से यीशु मसीह में बने रहते हैं. हा प्रश्न स्वतःला विचारायचा. जग पण म्हणते की आम्ही देवावर प्रेम करतो, म्हणते की नाही म्हणत. लोग भी कहते हम प्यार करते, लेकिन सवाल ये है कि प्यार करने वाला मसीह में बना है या नहीं बना. बना रहना मतलब तो देवामध्ये टिकून आहे, तो देवापासून दूर होत नाही, तो देवाला सोडत नाही, तो त्याची प्रार्थना बंद करत नाही, तो त्याची आराधना करणं बंद करत नाही, तो त्याचा धन्यवाद त्याची स्तुती करणं बंद करत नाही. तो लगातार त्या प्रभू ख्रिस्तामध्ये वाढत जातो. त्याला म्हणतात बनून राहणं. तर परिस्थितीमध्ये बनून राहणं म्हणजे अनेक परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येतात. अनेक वेगवेगळ्या परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येतात. त्या परिस्थितीच्या अगोदर आपण पाहू की आपण जे प्रभु मध्ये बनून राहतो, हम प्रभु में तब बने रहते हैं. ये अपने आप को दिखाता है कि मैं प्रभु में हूं. जब हमारा सब कुछ ठीक चल रहा है, सगळं काही चांगलं चाललंय, मग आम्ही काय आनंदाने दाखवतो की प्रभु मध्ये. प्रार्थना का जवाब तुरंत मिल रहा हो, म्हणजे तुम्ही प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवशी उत्तर मिळालं. पहली गोष्ट सब ठीक चल रहा हो. दूसरी बात, जब तुमने प्रार्थना किया तुरंत प्रभु से उसका जवाब मिला हो. और कोई, तीसरी बात, कोई दिक्कत नहीं, काही प्रॉब्लेम नाही. आमचं कसं चाललंय सगळं काही, काही प्रॉब्लेम, कसं आहे सगळं काही ठीकठाक. पण सगळं काही ठीक ठीक ठाक चाललंय, देव आमची प्रार्थना ऐकतोय, सगळं काही आशीर्वादित चांगलं आहे. मग आम्ही बरेच लोक आम्ही बनून राहतो म्हणजे ठीक आहे बाबा, आपल्याला गेलं पाहिजे देवाकडे, आमचं सगळं काय देवाने चांगलं केलं वगैरे. काही वाद त्याच्या उलट आहेत, ठीक झाल्यावर सोडून देतात. काही लोक असे जर ठीक चालले तरच राहतात, नाही तर मग देवाला काय करतात, हा टाटा बाय. आता ते कोणते लोक आहेत? ते लोक प्रभू मध्ये बनून टिकून नाही राहत जेव्हा त्यांच्या जीवनात दुःख येतं. ते लोक ख्रिस्तामध्ये बनून नाही राहत जेव्हा त्यांच्या जीवनात आजारपण येतं. ते लोक ख्रिस्तामध्ये बनून नाही राहत जेव्हा त्यांना पैशाची कमी भासते. ते लोक ख्रिस्तामध्ये बनून नाही राहत जेव्हा लोक त्यांना धोका देतात किंवा फसवतात किंवा त्यांना काहीतरी नाही का त्यांच्यासोबत चिटिंग करतात. तर त्यांना असं वाटतं की मी देवामध्ये आहे तरी माझ्याशी लोकांनी काय केलं, चिटिंग केलं, मला धोका दिला. तर प्रियांनो, प्रश्न हा नाही की तुम्ही ख्रिस्तावर किती प्रेम करता. प्रश्न हा आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही देवाला चिटकून राहता, देवामध्ये टिकून राहता. म्हणून जी टिकून राहण्याची लिस्ट मी ती अगोदर दिली की जेव्हा सगळं काही ठीक चालतं, सगळं काही चांगलं चालतं, तेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये बनून राहता. जेव्हा तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला पटकन मिळतं तेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये बनून राहता. आणि जेव्हा तुम्हाला कोणतेच प्रॉब्लेम येत नाही तेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये बनून राहता. आणि प्रॉब्लेम सुरू झाले, पैसा नाही आला, आजारपण आलं, दुःख आलं, कुणी तुम्हाला धोका दिला, फसवलं, तर याचं सारं खापर किंवा याचा सारा आरोप आम्ही कोणावर फोडतो? देवावर. जर देव आहे तर असं का, जर देव आहे तर माझ्या जीवनात असं का, देव आहे तर त्यांनी मला कसं काय धोका दिला, देव आहे तर माझ्या जीवनात आजारपण कसं काय. अरे तू काही पण उटपटांग चाहे करणार मात्रासारखे है ना, काही पण उटपटांग चाहे करणार. देवामध्ये आहे म्हणण्यापेक्षा मी देवामध्ये कसा आहे हे स्वतःला पारखण्याआधी तू देवावर आरोप करणार. आणि मग तुझ्या जीवनात हे प्रॉब्लेम, समस्या, दुःख आले की तू सारा आरोप कोणावर टाकणार?
देवाला दोष दे. आपण वाचूया, वचन वाचूया. रोमकरास पत्र 8 अध्याय 35 वचन वाचा. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील, म्हणजे वेगळं करील? क्लेश, आपत्ती, नग्नता, संकट, आजारपण, छळ, उपासमार, भूक, ह्या गोष्टी ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळं करतील का, असा प्रश्न रोमच्या मंडळीला पौल विचारतो. हालेलुया. असा प्रश्न विचारतो, असा प्रश्न करतो, असा लिहितो. म्हणतो आपल्याला ह्यापैकी ख्रिस्ताच्या मंडळीपासून म्हणा किंवा ख्रिस्ताच्या प्रेमापासून म्हणा, काय ह्या गोष्टी एवढ्या ताकदवर आहेत का की देवापासून, देवाच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळं करणार? तर जेव्हा प्रियांनो सगळं काही चांगलं असतं तर आपण सगळे हात उंचावतो, सगळं काही ठीकठाक आहे, देवावर प्रेम करतो म्हणतो. परंतु त्याच्या विपरीत जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती येते तेव्हा आमचा प्रश्न काय होतो, बदलून जातो. होतात ते प्रश्न असा, क्या सच में प्रभु मुझे प्यार करता है? क्लेश आलं, दुःख आलं, संकट आलं, आजारी पडले, काय म्हणू, प्रॉब्लेम आले, तारांबळ सुरू झाले, अडचणी आल्या की मग आपण हा प्रश्न हा नाही करत की मग माझं देवावर किती प्रेम आहे. आपण प्रश्न उलटा का, मग आपण म्हणतो काय खरंच देव माझ्यावर प्रेम करतो का? क्या सच में परमेश्वर मुझसे प्रेम करता है क्या? असे प्रश्न आपल्याला येतात. प्रियांनो, ही देवावर आरोप करण्याची जी वृत्ती आहे, देवावर दोष देण्याची जी वृत्ती आहे, देवाला दोष दाखवण्याची जी वृत्ती आहे, ती देवाकडून नाही तर ती शैतानाकडून आहे. दोष देण्याचा स्वभाव हा लुसिफरचा आहे, शैतानाचा आहे. दोष देण्याचा स्वभाव त्याच्यामध्ये आता ठासून भरलेला आहे. जर तुम्ही एदेन बागेत गेला तर त्याचा स्वभाव तुम्हाला दिसेल. एदेन बागेत जर जायचं तर तुम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकात जावं लागेल आणि मग तुम्हाला कळेल की आम्ही कुठे गेलो, एदेन बागेत. नाही तर जाताना ओला उबेर करून लोकेशन टाकून काय तर एदेन बाग ढूंढतोय. तो हवाला सांगत असतानाच देवाला दोष देतो, काही सांगतो देवाविषयी, म्हणे देव खोटं बोलतोय. देवाने असं काही होत नाही, देवाने सारं तुम्हाला खोटं तुला सांगितलंय म्हणे. मी सांगतो तुला या झाडाचं फळ खा, लय चांगलंय. हा स्वभाव आहे. जर तुम्हामध्ये देवावर दोष देण्याचा स्वभाव असेल तुमच्या प्रॉब्लेम्सला घेऊन, तर तुम्ही फार मोठी चूक करत आहात, मूर्खपणा करत आहात. कारण देवाला दोष देण्या इतपत जगातील कोणत्याही मानवाची अवकाश नाहीच आहे का? कोणाची अवकाश आहे देवाला दोष देणार? पण तुमच्या आणि माझ्यासारखे आपण छोटे छोटे जे माणसं आहोत ते आपण हिंमत करतो देवाला दोष देण्याची. हे सगळ्यात वाईट चुकीचं पाप आहे. पौलुसने अनुभव घेतला प्रियांनो. तो स्वतः म्हणतो की ह्या प्रकारच्या गोष्टी आम्हाला ख्रिस्ताच्या प्रेमापासून वेगळ्या करतील काय? पौलाने काय काय परिस्थितीतून गेला. पौल सगळ्यात जास्त शिकलेला, मोठ्या जातीतला, पौलाकडे धन संपत्ती अफाट, भाईगिरीतून गुंडगिरीतून आलेला पौल. लोक त्याला घाबरणे, त्याला बऱ्याच भाषा येत होत्या, कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती. परंतु जेव्हा तो ख्रिस्तामध्ये आला, त्याचा पालक झाला, ख्रिस्तामध्ये आला, तर तुम्हाला माहिती पौल भाड्याच्या घरात राहिला देवाच्या सेवेसाठी. पौल सुवार्तेला, सुसमाचार प्रचारासाठी इकडे तिकडे हिंडत असताना त्याचं जहाज बुडायला लागलं. त्या जहाजाचे सगळं अन्न पाणी संपून गेलं. भाकरीचा एक तुकडा शेवटी त्याच्याकडे राहिला. परंतु त्या पौलाने कधीच देवाला दोष दिला नाही, म्हटलं नाही की प्रभू मी तुझ्याच कामासाठी चाललोय, माझे एवढं प्रॉब्लेम काय आहे. कधीच त्याने दोष नाही दिला. त्याने त्याचे अनुभव बायबल मध्ये काय केलेत, शेअर केलेत, लिहिलेत त्याने.
की मी कशा कशा परिस्थितीतून देवाने मला काढलं, कशा कशा परिस्थितीतून मला देवासाठी ख्रिस्तासाठी जावं लागलं, सुवार्तेसाठी जावं लागलं. म्हणून तो वचनात म्हणतो की मला सुवार्तेची लाज वाटत नाही, असं पौलाचं स्टेटमेंट आहे. नाही वाटत. आपल्याला जर जायचं म्हटलं सुवार्तेला, आपल्याकडे गाडी भाडा नाही किंवा आपल्याकडे पैसा नाही किंवा गाडी नाही, आपण म्हटलं जा बाबा चालत, काय माझी घरली आहे का नाही, चालत जावं. तू पौला एवढा मोठा आहेस का? पौलाने चालत जाऊन ही सुवार्ता केली. त्यावेळेस तर गाड्या घोड्या नव्हत्या काही, जे भेटेल ते, नाही तर सरळ वर्तन करून निघायचं, झोळी बायबल घेऊन देवाच्या वचनाचं ज्ञान लोकांना वाटायला. हालेलुया. म्हणून प्रियांनो, आज आपण ह्या वचनातून पाहू की ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते काय आहे. प्रश्न काय आहे? प्रश्न हा नाही आहे की आम्ही देवावर प्रेम करतो की नाही. प्रश्न हा आहे की आम्ही परिस्थितीमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये ख्रिस्तामध्ये टिकून राहतो की नाही राहतो. तर हे जे वचन वाचलं, त्या वचनातले जे पॉइंट दिले, पुन्हा एकदा तुमचं डोकं त्याच्यात घाला सगळ्यांचं, आणि त्या शब्दावर फोकस करा ज्या शब्दाद्वारे तुम्ही डिस्टर्ब होता. डिस्टर्ब होता म्हणजे तुम्हाला असं वाटतं यार ते काय, पहिला शब्द काय, क्लेश का काय आहे का? हा, मग त्याच्यापासून तुमच्या जीवनाशी रिलेटेड एखादा शब्द तिथे असू शकतो. एखादी गोष्ट तुमच्या जीवनातली त्या ठिकाणी तुम्हाला फोकस करू शकते, ज्या गोष्टीला घेऊन शैतान बार बार तुमच्या कानात येऊन त्याचे कान मंत्र टाकत असेल आणि तुम्ही त्याला हो म्हणून काय करत असाल? हा, अरे हो म्हणून काय करत असाल, त्याला उत्तर देत असाल. हा, तू बोलतो बरोबर आहे, तू बोलतो काय आहे, बरोबर आहे, तू बोलतो बरोबर आहे. माझ्या जीवनात असंच आहे एकदम. अशा काही 72 लोकांना मी असं बोलताना पाहिलंय, बोलताना ऐकलंय मी, की ते म्हणतात खरं ना राव पास्टर. काय म्हणतात? हा, म्हणजे वचनात हे लिहिले, आपण हे पाहतो, आपल्याला माहिती की कोण ख्रिस्ताच्या प्रेमापासून आम्हाला वेगळं करणार ह्या गोष्टी. तर मग त्यांच्या समोर अशा परिस्थिती आल्या आणि त्यांना जर आपण सांगायला गेलो की अरे देव आहे ना, देवावर भरोसा ठेव ना, देव करेल ना, ते म्हणतात नाही ना राव, पण खरंय ना, हे एवढं असं आहे तर मी कसं काय हे करू. पौलुसने हे लिहिलंय म्हणजे पौलुसने असंच नाही लिहिलं, हे त्याने त्याच्या जीवनात अनुभवलेल्या गोष्टी इथे लिहिल्या. त्याने तो या सगळ्या परिस्थितीतून गेलेला आहे, त्याने या परिस्थितीला क्रॉस केलेला आहे. या परिस्थितीमध्ये पण पौलुस देवाची आराधना करणारा ठरला. या परिस्थितीमध्ये पण पौलुस देवाला धन्यवाद करणारा ठरला. या परिस्थितीमध्ये पण पौलुस देवाची स्तुती प्रशंसा करणारा ठरला, त्याची महिमा करणारा ठरला. अशा परिस्थितीमध्ये म्हणून तुम्हाला माहिती आहे ना की जेलमध्ये जेव्हा पौलुस आणि सिलासला काय केलं होतं, बांधून ठेवलं होतं. त्यांचे पाय असे भिंतीला बांधले होते. त्यावेळेचे जेल असे होते, एखाद्या अंधाराच्या कोठडीत टाकून द्यायचं, लाईट नाही काही नाही. 2000 वर्षापूर्वी भयानक ते डेंजर जेल बिल राहायचे त्या काळचे. आणि ते जनावराला जर गाडी तुम्ही पाहिला तर खुट्ट्या बिट्ट्या ठोकीते तर नाही का तिथे बांधिते रस्सीने, त्या प्रकारचं असं भिंतीला असायचं. आणि जो कैदी असेल त्याला असं असं म्हणजे त्याला हलायचं नाही. वचन सांगतात की प्रियानो, पौल आणि सिलाने जेलमध्ये कैदेत असताना त्यांनी देवाची आराधना केली, त्यांनी देवाची स्तुती प्रशंसा केली आणि देवाने त्यांना सोडवलं. भूकंप झाला आणि कसे कष्ट काढले असतील, कसं दुःखातून पौलुस गेला असेल. आणि म्हणून तो पौलुस ही जी लिस्ट ह्याच्यावर ठाम न राहता किंवा ह्या काय म्हणू आपण, ह्या लिस्टला महत्व न देता, ह्या लिस्टच्या भानगडीत पडून न राहता, त्याच्या कमी गतीला न पाहता, त्या कष्टाला, त्या तलवारीला, त्या भुकेला, त्या आजाराला न पाहता तो नवीन गोष्टीची घोषणा करतो ह्या अध्यायामध्ये.
त्याने ही आधी लिस्ट दिली, याच्यावर त्याचा फोकस नाही. तो फक्त विचारतो, प्रश्न करतो की ह्या गोष्टी तुम्हाला ख्रिस्ताच्या प्रेमापासून वेगळे करतील काय? तर प्रियांनो, पुढे तो ज्या गोष्टीवर फोकस करतो, ज्या गोष्टी त्याला आवडतात किंवा ज्या गोष्टी तो ख्रिस्ताकडून शिकला किंवा अनुभव घेतला, तो त्या गोष्टीची घोषणा करतो. आपण वाचूया 38 आणि 39 वचन त्याच. क्योंकि मैं निश्चय जानता हूं कि न मृत्यु न जीवन न वर्तमान न भविष्य, कोई भी सृष्टि हमें परमेश्वर के उस प्यार से अलग नहीं कर सकती जो मसीह यीशु में है. पौलुसने अगोदर निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या, प्रश्न केला की काय ह्या गोष्टी तुम्हाला ख्रिस्ताच्या प्रेमापासून वेगळे करतील का? त्याच्यावर काहीच फरक नाही पडला. जस्ट त्याने प्रोत्साहन म्हणून मंडळीला, लोकांना शिकवलं, सांगितलं, लिहिलं, आपल्यापर्यंत आलं. त्याच गोष्टी तो आपल्याला सांगतो की ना वर्तमान न भविष्य, ना ऊंचाई न गहराई, ना भविष्य, ना काही, ना सृष्टीतले कोणती ताकद, ना स्वर्गदूत आम्हाला कुणी परमेश्वराच्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही. कुणीच वेगळं करू शकत नाही, असा त्याचा भरोसा आहे, असं त्याचं म्हणणं आहे, असा त्याचा ठाम विश्वास आहे. आणि तो स्वतःला प्रभूमध्ये त्याने काय केलंय? बांधून ठेवलंय, टिकून ठेवलंय, म्हणून तो असं म्हणू शकतो. प्रियांनो, आपण कसं काय सहज देवापासून दूर होतो किंवा दूर नाही होत? तर आपण बिना रविवारच्या आराधनेचं, असं काही लोक आहेत किंवा असतील, कसं काय आपण आराधनेपासून एक रविवार राहू शकतो? कसं काय आपण बिना प्रार्थनेचं राहू शकतो? कसं काय आपण देवाची आराधना केल्याशिवाय राहू शकतो? आपण कसं काय? तुम्हाला करमत बरं घरी? हालेलुया. प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं परमेश्वर काल आज आणि युगानुयुग एक सा आहे. म्हणजे काल जो होता, आज जो आहे आणि उद्या जो राहणार, तो एकच तसाच आहे. म्हणून मला तुम्हाला हे सांगू द्या की परिस्थिती बदलू शकते, परंतु देव बदलत. परिस्थिती बदलेल. तुम्ही कदाचित उद्या करोडपती पण व्हाल, पण देव तोच आहे. तुम्ही नीट देवात नाही राहिले तर भिकारी व्हाल. आता कोण नाही आमेन म्हणायचं? करोडपती म्हटलं तर लगेच आमेन. येऊ द्या. त्या एप्स्टीन फाईल बघितल्यापासून मला ती संपत्तीचे धन नको वाटतंय, अशी घिन येते. लेकरांचं मांस शिजू खातात ते धनाडे लोक. 2 आणि 4 वर्षाच्या लेकरांचं मांस खातात. आणि कसं खातात, कसं करतात माहितीये का? ते लेकरांना टॉर्चर करायचं आधी. म्हणजे त्यांना गोड बोलून, बिस्किट देऊन, प्रेमाने त्यांच्यावर रेप नाही करायचा किंवा काय म्हणतात त्याला, म्हणजे कुठल्याही प्रकारची दयामाया नाही. त्यांचं ते घृणास्पद कार्यच एवढं भयानक आहे की प्रत्येक मेल मध्ये लिहिलंय काय, तू त्या लेकराला, त्या मुलाला, त्या मुलीला टॉर्चर केलं का? म्हणजे त्याला छळलं का? त्याला टॉर्चर केलं का? तो रडला का? ती मुलगी रडली का? ती ओरडली का? ती घाबरली का? असं टॉर्चर केलं का? तो मेल मध्ये लिहायचा तो माणूस. ह्या मोठे जे आपलं फेमस लोक जे आपल्या जगामध्ये. आणि मग ते रिप्लाय द्यायचे, हा टॉर्चर केलं, मग मला खूप आनंद आला. टॉर्चर करणं, जेव्हा मी विचारलं टॉर्चर केल्याने यांना काय आनंद मिळतो? तर लेकरांना आधी घाबरायचं, लेकरांना आधी भीती त्यांच्या जीवनात टाकायची, डेंजर असं काहीतरी वातावरण त्यांना करायचं, त्यांना आरडाव लावायचं, वरडाव लावायचं, खूप टॉर्चर करायचं. मग लेकरं घाबरले का? म्हणतात की त्यांच्या डोक्याच्या रक्तामध्ये असं एक केमिकल काहीतरी तयार होतं, एक केमिकल तयार होतं. असे लेकरं घाबरले का त्यांच्या रक्तामध्ये, आणि मग ते रक्त यांना प्यायचंय. मग त्या रक्तामध्ये असे काही
केमिकल आहे जे टॉर्चर केल्यावर जे रक्त तयार होतं, त्याच्यामध्ये असं काही केमिकल आहे, ते रक्त पिले का या लोकांना ताकद येणार, या लोकांना ताकद येते त्या रक्ताने. आणि शैतान क्रूर, आता हे सगळं का, तर यांच्याकडे पैसा आला म्हणून झालंय. ताकद येते म्हणे ते रक्त पेलं तर ते लेकरं किती किंचाळतात, किती ओरडतात, का भयानक. म्हणून खूप नेत्यांना हिरो बनवू नका. ज्याला आयडॉल बिल्डॉल मानताना तो माहिती नाही असेच कांड करत असेल. आपला काम सोडून, आपला धंदा सोडून, आपला परिवार सोडून, आपले लोक सोडून, आपण आपल्या परिवारासोबत सुखी राहायचा प्रयत्न सोडून ह्याला त्याला हिरो बनवायचं सोडून द्या, आयडॉल म्हणायचं सोडून द्या. म्हणून देवाचं वचन म्हणतं की शापित आहे तो मनुष्य जो मनुष्यावर काय करतो, भरोसा ठेवतो, कोणच योग्यतेचा नाही, लायकीचा नाही. ज्यांना तुम्ही आणि मी मोठं करतो, ज्यांच्या मागे मागे जाऊन ते तुमच्या लेकरा बाळांना खातात, तेच लेकरा बाळांना गायब करतात, तेच लोक अशा प्रकारचे कांड करतात आणि खूप मोठं काय म्हणतात रुबाबात समाजामध्ये ते वर तोंड करून ते लोक फिरतात. त्या समाजामध्ये ज्या समाजाने त्यांना मोठे केलंय आणि मोठे झाल्यावर तेच लोक असे नरभक्षक बनून लोक त्या समाजाचे लेकरं गायब करून त्यांना खातात, त्यांना मारून टाकतात. नको त्या वाईट गोष्टी, अंगावर काट्या येणाऱ्या गोष्टी ते लोक करून देतात. घिन यायला लागली मला त्या श्रीमंताकडे पाहून, त्यांच्या श्रीमंतीकडे पाहून. नको नको वाटायला लागला, सून होतं मन. की आम्ही माणूस म्हणून जगतो, ज्या समाजामध्ये जगतो, ज्या पृथ्वीवर जगतो, एवढं भयानक त्या मोठ्या लोकांचा चेहरा असू शकतो. त्या बिल गेट्सचं नाव जगामध्ये सगळ्यात जास्त दानवीर म्हणून आहे. जर तुम्ही सर्च केलं तर सगळ्यात जास्त दानवीर म्हणजे तो लोकांना जगाला दाखवायला अब्ज लोक देतो, अब्ज रुपये देतो तो माणूस. ट्रस्टला देतो, एखादा रोग आला त्या ट्रस्टला देतो, लोक समाजासाठी देतो, हे करतो. आणि तो माणूस मागे हा ट्रम्प जेव्हा निवडून आला, बायबल घेऊन काय म्हणत होता कि हर घर में अमेरिका में हर घर में एक बायबल होना चाहिए. किती छान वाटलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं, जो ट्रम्प आहे प्रेसिडेंट अमेरिकेचा, जेव्हा तो निवडून आला त्याने भाषण दिलं ना, बायबल अमेरिकेच्या प्रत्येक घरात काय झालं पाहिजे. तो ट्रम्प लेकरांना खातो. हे श्रीमंत लोक त्या ट्रम्पला छोटे छोटे लेकर पोरींना गिफ्ट करायचे, लेकर गिफ्ट करायचे. श्रीमंत लोक कशाला ह्याला आणि त्याला तुम्ही मोठं करता. मी तुमचे स्टेटस बिटस पाहत तर मला तुम्हाला हे सांगू द्या, तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये, आता जर तुम्ही देवामध्ये आहेत तर देवाला धन्यवाद बस. अशा प्रकारचं अरिष्ट देवबाप तुमच्यावर आणि तुमच्या लेकरा बाळावर कधीच येऊ देणार नाही. आपलं आयुष्य आतापर्यंत इथपर्यंत देवाने आणलं, अशी परिस्थिती आपल्या एकाच्याही जीवनात किंवा आपल्या नातेवाईक आप्तेष्टांच्या जीवनात देवाने येऊ दिली नाही. ह्याचे उपकार मानून त्या देवाला दंडवत करा. आपले लेकरं गायब झाले नाही. तुम्ही पण सावध आहे. आपल्या लेकरांना आपल्या नजरेपासून ओझल ओढायचंय. कुणी काय देते लालची मागे लेकरांना जाऊ द्यायचं नाही, शिकवायचं नाही. तुमचा हात धरून त्यांना पटकन तुमची नजर चुकली ना, लगेच लेकरं गायब होत आहेत. आता दिल्लीमधून 15 दिवसात 850च्या वर मुली गायब झाल्या. 15 दिवसात 850. ह्या आठवड्यात काल परवा मुंबईमध्ये कितीतरी 87 का काय मुली गायब झाल्या आपल्या मुंबईतून. बाया पण गायब होतात, मोठाले लेकर, काही माणसंही आहेत त्याच्यामध्ये. अरे त्या लोकांना दया माया नाही. ते असे तलवारी मारून, चाकू असे कोयते मारून हृदय काढतात, किडण्या काढतात. जिवंत असताना, समोर माणूस असताना त्यांचं काय एक एक चीख मी पाहिली, ऐकतो मी त्या मोबाईल मध्ये. हालेलुया.
प्रिय देवाच्या लेकरांनो, देवाची सुरक्षा आमच्या सोबत आहे. देव त्याच्या स्वर्गदूतांना आमच्या सुरक्षिततेसाठी 24 तास पाठवतो. परंतु ज्याला देवाच्या स्वर्गदूतांची सुरक्षा हवी आहे तो व्यक्ती पाहिजे. कोणते पाहिजेत? मी आज सकाळीच मला वाटतं एक स्टोरी ऐकली. स्टोरी म्हणजे रिअल घटना आहे की असेच लोक आले, एका पोरीला उचलून घेऊन त्यांनी गाडीत टाकलं आणि ती पोरगी प्रार्थनेतली होती. गाडीत चालले, तिला घेऊन चालले. आता ती गाडीत आहे, ती पोरगी अन्य भाषामध्ये तिने काय केलं? प्रार्थना करणारी मुलगी होती. प्रार्थना तिने सुरू केली, प्रार्थना करायला लागली. माहित नाही चालता चालता ते जे 4 जण तिला उचलून घेऊन जाणारे होते त्यांच्यातच काय मिसअंडरस्टँडिंग झाली. त्यांच्यातच बोलता बोलता गोंधळ निर्माण झाला. गाडी थांबवली आणि ते 4 जण भांडायला लागले. भांडणं झाले आणि त्यांनीच परत रिटर्न आणून त्या पोरीला तिकडे तिच्या एरियात गेली सोडलं. हा आमचा देव आहे. हे प्रार्थना करणाऱ्याचं जीवन आहे. हे ख्रिस्तामध्ये टिकून राहणाऱ्याचं जीवन आहे. प्रियांनो, तुम्ही धन कमावलं, जगी उलाढाल काही डोकं लावून काही गोष्टी केल्या आणि असा प्रकार जर देवापासून तुम्ही दूर झाले आणि असा प्रकार तुमच्या जीवनात तुम्ही जर झाला तर तुम्ही काय मिळवलं? काय मिळवलं? मागे एक ऐकलं होतं रिअल गोष्ट. एका माणसाने खरे बातमीला आली होती. एका माणूस म्हणजे गरीब होते, ते खूप गरीब होते. त्यांचा मुलगा होता 10-12 वर्षाचा, एकच मुलगा होता. गरीब होते, रोजचं काम धंदा करून परिवार सुखी होते. गरीब होते पण काय होते? सुखी होते. त्या माणसाला कुठून तरी काहीतरी पैसा आला. आता ते ध्यानात नाही, माझ्या लॉटरीतून आला की कुठून तरी पैसा आला आणि सगळ्या लोकांना माहित झालं की त्याला पैसे आले. आज पैसे आले आणि दुसऱ्या दिवशी त्याचं पोरग किडनॅप, लगेच किडनॅप झालं. हे काय लवकर पैसे द्यायना काय व्हायना, त्या लोकांनी ते पोरग मारून टाकलं. पोलिसांना त्या लेकराची मयत मिळाली. सांगायचं तात्पर्य का, जोपर्यंत पैसा नव्हता देवबापाने किंवा म्हणा त्या वयापर्यंत देवाने त्या लेकराला त्याच्या परिवाराला सुखी ठेवलं होतं, सुरक्षित होते. जसाच पैसा आला पण लेकरू काय त्याला घेऊन गेला. याचा अर्थ मी तुम्हाला गरीब राहायला सांगत नाही, भिकारी राहायला सांगत नाही प्रियांनो, पण माझं एकच म्हणणं आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही देवाचा धन्यवाद करणारे, त्याचा आभार मानणारे, त्याच्यामध्ये टिकून राहणारे अशा असा. कोणत्याही प्रकारची परिस्थिती आली का वेगळं होऊ नका. याचं त्याचं ऐकून वेगळं होऊ देऊ नका. आजच्या डेटला तेच लोक सुरक्षित आहेत जे ख्रिस्तामध्ये आहेत, जे प्रार्थनेमध्ये आहेत. लिहून देतो मी तुम्हाला. हालेलुया. समजते सगळ्यांना? तर कोण तुम्हाला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून, प्रेमापासून वेगळं करेल? काय क्लेश, बिमारी, भूकमारी, कुठल्याही प्रकारचा तलवार, कुठल्याही प्रकारच्या गोष्टी तुम्हाला देवापासून काय वेगळं करतील काय प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्हाला मला हे म्हणू द्या की जर असा कोणताही प्रकार शैतान तुमच्या डोक्यात टाकत असेल तर त्या कल्पनेला, त्या विचाराला प्रभू येशूच्या नावात काय करा? तोडून हकलून लावा की हा विचार पण माझ्या डोक्यात नको. आणि म्हणा की दुरात्म्या, तू कोणतीही परिस्थिती माझ्या जीवनात येण्याचा प्रयत्न केला तरी मी माझ्या ख्रिस्ताच्या प्रेमापासून कधीच वेगळं होणार नाही. व्हायचं प्रेम. तुम्ही आज सुरक्षित आहात, तुमचा परिवार सुरक्षित आहे. देवाला ह्यासाठी मी तर म्हणतो लय धन्यवाद. जेव्हा ह्या गोष्टीचा मी विचार करतो तर मी देवाला धन्यवाद. माझ्या लेकरांविषयी माझ्या डोक्यात विचार येतात की माझे लेकर कसे काय मोठे झाले तेच कळलं नाही. म्हणजे देवाने किती सांभाळले. म्हणजे तेव्हा तर असं काही नव्हतं पण ऐकायला किंवा ध्यानही नाही. आणि कधी तेवढं आम्ही फार लक्षपूर्वक असं त्यांना जपूनच ठेवायचं. आम्ही असाही कधी कुणी विचार केला नाही. पण तरी देवाने त्यांना काय केलंय? उगा आता आपण हे असं ऐकून थोडं काय होतं, सावधान होतो, इकडे नको जाऊ. पण ज्यावेळेस आम्हाला अशा काही गोष्टी ऐकायला नाही मिळत तर आपण कसे असतो? आई वडील बिनधास्त राहतो. शेजारच्याच घरी गेली, मित्रांकडेच गेले, मग इथंच गेले, तिथंच गेले. पण देवबापाने तिथून बरोबर घरी काय केलं त्यांना?
हे देवाची कृपा आहे प्रियांनो, हे देवाचं प्रेम आहे. जरी तुम्हाला वाटत नसलं की देव आमच्या प्रार्थना नाही ऐकत, पण देवाने तुम्हाला सुरक्षित ठेवलंय, हेच खूप मोठं देवाचं प्रेम आहे. ते एवढंच आहे की तुमच्या वागण्यामुळे तुम्हाला खूप काही देत नाही, पण त्याच्या प्रेमाखातर त्याच्या पवित्र पंखाखाली त्याने जशी कोंबडी आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली काय करते, सुरक्षित सांभाळतं, तसं ख्रिस्ताचं प्रेम त्याच्या पंखाखाली आम्हाला काय करतं, सुरक्षित सांभाळतं. असा आमचा देव आहे. आमच्या देवाची अशी कृपा आहे. आपण नेहमी विचार असा करतो की जर परमेश्वर प्रेम करतो किंवा परमेश्वर जर प्रेम करत होता तर हे प्रॉब्लेम आमच्या जीवनात का? दुसरा प्रश्न असा, जर येशू माझ्या सोबत असता तर मला जे दुःख आहे ते माझ्या जीवनात का? येतात ना प्रश्न, येतात का नाही? तर परमेश्वर प्रेम करतो तर माझी अशी परिस्थिती का? आणि जर प्रभू येशू आमचं प्रेम माझ्यावर प्रेम करतो तर माझ्या जीवनात दुःख का? परंतु मला तुम्हाला हे सांगू द्या प्रियांनो की परमेश्वराने 2000 वर्षापूर्वी क्रूसावर प्रूफ करून दाखवलं की त्याने तुमच्यावर प्रेम केलंय. तुम्हाला काही शंका ठेवली नाही तरी तुम्हाला शंका येते. त्याने प्रूफ केलंय, त्याने लिहून ठेवलं नाही, प्रूफ केलं. तो आला, तो क्रूसावर गेला, तो मेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. त्याने प्रूफ केलंय. अख्खं जग त्याची कब्र साक्षी आहे. लोक जवळजवळ पाहतात. प्रूफ केलंय त्याने, तो आहे. आता तुम्हाला मिळत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही तिथपर्यंत पोहोचतच नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही ते घेऊच शकत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्याच्यावरच्या प्रेमा खातर तुम्ही त्याच्यावर प्रेम करायला शिकलेच नाही अजून. मी खूप पॉइंट लिहून आणलेत पण माझ्या अर्ध्या तासाच्या पॉइंटलाच 1 तास झालाय. त्याच्यामुळे मी काय पुढे जात नाही. पण महत्वाची गोष्ट बोलून मी संपवतो ती ही की तुम्ही ख्रिस्ताला समजून घेणारे असले पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला ख्रिस्त समजणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर प्रेम करणार नाही, आणि जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर प्रेम करणार नाही तुम्ही काही नीट होणार नाही. नाही तर मग चल मेरे घोडे, हा म्हणजे हे चालूच राहील. चल मेरे घोडे. मागच्या रविवारी आलो होतो, या रविवारी आलो, आता पुढच्या रविवारी आराम, आजचा दिवस. परत त्याच्या 2 हप्त्याने येतो. मी मध्येच उठून जातो वॉशरूमला, 10 मिनिटं येतच नाही. हे थंड पण तुमच्यामध्ये ह्यासाठी आहे की तुम्ही तुमच्या समस्यांना मोठं केलं. कोणाला मोठं केलं? तुमच्यासाठी तुमच्या समस्या खूप मोठ्या आहेत. बल्कि देवाचं वचन म्हणतं की आमचा देव एवढा मोठा आहे की समस्या आम्हाला दिसतच नाहीत. ते गीत, हे मत कहो खुदा से मेरी मुश्किलें क्या है लेकिन मुश्किलों से कह दो क्या. हे फक्त गाण्यातच आम्हाला बरं वाटतंय आराधना करताना. गाणं छान वाटतंय, गाण्याचे शब्द छान वाटतात, पण प्रॅक्टिकल जेव्हा काय म्हणू, प्रॅक्टिकल जेव्हा आपल्याला करायचं असतं तेव्हा आम्ही समस्याला एवढं मोठं करतो. आमच्या डोळ्यासमोर फक्त समस्या असते आणि त्या समस्याच्या पलीकडे आमचा देव असतो. आता आम्हाला दिसतंय कोण दिसतंय, आणि मग त्या समस्याच्या पलीकडला देव, तो समस्याच्या मागे लपलाय देव, त्याच्या मागे पलीकडे. आता तो पाहू शकत नाही तुम्ही, त्याला नजर जातच नाही. म्हणून प्रियांनो, देवाला एवढं मोठं करा की तुमच्या समस्या त्याच्या आड नाही दिसल्या पाहिजे.
छोट्या छोट्या गोष्टीसाठी देवाला धन्यवाद द्या. तुमचे लेकरं शाळेतून सुरक्षित घरी आणले त्यासाठी धन्यवाद द्या. एक टायमाचं जेवण तुम्ही घेऊन बसला, तुमचे लेकरं खाताय, तुम्ही खाताय, त्यासाठी देवाला धन्यवाद द्या. तुमची झोपडी असो पण तुमच्या डोक्यावर छत आहे, तुमची फाटकी ब्लँकेट असो पण अंगावर घेताय, त्यासाठी देवाला धन्यवाद द्या. समजतंय तुम्हाला? हालेलुया. हा, एकाच टायमाचं जेवण झालंय, संध्याकाळी आम्हाला मिळेल की नाही ते माहिती नाही, पण जे मिळालंय त्यासाठी देवाला धन्यवाद द्या.